नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 17 नोव्हेंबर 2025. आज आपण प्लॉट नंबर 3मध्ये उभे आहोत आणि ही आपली लागवड 3 तारखेची म्हणजे ऑक्टोबरची बी लागवड केलेली टरबूज आणि उगवण क्षमते म्हटलं म्हणजे 8 तारखेपासून जर आजची जर 17 तारीख धरली तर साधारणतः 40 दिवसाचं आपलं टरबुजांचा वेल झालेला आहे बी रूपात. तर आज या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला जे दाखवायचं आहे का 40-45 दिवसामध्ये ऑर्गॅनिकमध्ये बायोरिच अल्ट्रा सी देऊन उत्कृष्ट प्रमाणे आजपर्यंत पोहोचलेला प्लॉट मी कॅमेरामॅनला सांगेल का फळं दाखवायला सुरू करा यांना, म्हणजे लक्षात येईल का क्वालिटी. आज 40-42 दिवसाचं झाड आणि लागलेलं त्याला फळ, म्हणजे आपण जे म्हणतो मेहनतीला फळ नक्कीच लागतं. तर हे आजच्या तारखेमध्ये सिद्ध होत आहे. मी सगळे रोप दाखवायचा प्रयत्न करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मला व्हिडिओ शूट करताना काय आनंद होतोय मी तुम्हाला आजच्या शब्दात सांगू शकत नाही. इकडची फळं दाखवू का पहाच बघ, म्हणजे मेहनतीला फळ जे आहे म्हण ती खरंच आहे. सुंदर वाटतंय आजची मला, म्हणजे आज इतका प्रसन्न आहे मी माझ्या शेतामध्ये येऊन. आणि वेलांची क्वालिटी पहा, आपण कोणतंच पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझर हा शब्दच ठेवलेला नाही. आणि माझे स्टार्टपासून जे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर मी एकच सांगत होतो, फक्त प्रयत्न करा, बारीक लक्ष द्या, नक्कीच तुम्हाला यश येईल, घाबरू नका. आणि साधारणतः वाटतंच कोणाला का बा आपण एवढा खर्च करतोय तर येईल का नाही येईल, ती शेतकऱ्यांमध्ये भीती असते. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शेतकरी हा सस्यासारखा आहे, तो बिचारा भित्रट झालाय, त्याला असंच वाटायला लागलाय फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडनी दिलं तर येणारच नाही, हे त्या डोक्यामध्ये आहे. आणि आता तुम्हाला एक एक फळ दाखवायला लावतो. 40-42 दिवसामध्ये माझा हा व्हिडिओ पण तुम्ही तारीख पहा, म्हणजे आज जे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय ना, इतका खुश आणि आनंदी आहे मी का तुम्ही पण म्हणाल का ऑर्गॅनिकमध्ये नक्कीच ताकद आहे. आणि गाडगे साहेबांचं मी नाव घेतच राहतो आणि त्यांनीच मला हे मार्गदर्शन दिलेलं आहे वेळोवेळी. आता फळांची साईज पहा, म्हणजे पाहिल्यानंतर बारीक फळं पण आहे इकडे. आणि आपण हा बेडवर वेल घेतल्यामुळे म्हणजे आपल्याला जी भेंडी आहे त्या भेंडीलाही त्रास होणार नाही, हा त्याचा मागचा उद्दिष्ट आहे. कॅमेरालाही सांगेल मी, इकडे दाखवा छोटे फळं मोठे फळं. म्हणजे आपण पेस्टिसाइड न फवारल्यामुळे मधमाशा खूप सुंदर काम करतायत. म्हणजे आज मी व्हिडिओ शूट करताना इतका प्रसन्न आणि आनंदी आहे ना, माझ्याजवळ आज शब्द नाही बोलायला. कॅमेराही सांगेल, माझी पूर्ण लेबर लोक स्प्रे करतायत, तिकडेही दाखवा का कशा पद्धतीने ऑर्गॅनिकमध्ये काम चालू आहे. आणि मोसंबीची क्वालिटी पण मी सांगेल, शूट करा, दाखवा मोसंबी कशी दिसते. आणि हो, आज आपण जी भेंडी लावलेली आहे ती भेंडी पण मी दाखवतो. कारण की भेंडीमध्ये काय झालंय, आपण ही संपूर्ण माती आहे ना, सुपीक माती आपण ही वर बेडवर घेऊन घेतलेली आहे. हे बेड साधारणतः पहिले दीड फुटाचे होते, पाऊस इतका पडला का ते आज दबलेत. पण सुपीक माती जी आहे ती त्याच्यामध्ये आहे. आणि जमिनीची ही जी आहे खालची जमीन ती बरीचशी म्हणजे आपण म्हणू तिला सुपीक नाही आहे. तरी आपण भेंडी लावली आहे, भेंडी तिची मेहनत करते, कमी जरी आली तरी ती काही ना काही दिलंच आपल्याला, हे फायनल आहे. आपण तिला ट्रीटमेंट करतोय, बायोरिच अल्ट्रा सी सोडतोय, दुसरं आपण काहीच देणार नाही आहे. एवढं आहे, ग्रोथ थोडी कमी आहे कारण की जमिनीमध्ये अर्कच ठेवलेला नाही आपण. आणि संत्री आपलं तुम्ही टरबूज पाहताच आहे, पूर्ण वेल आपण कलिंगड म्हणतो काही ठिकाणी. म्हणजे जेव्हा बेडवर पाहिल्यानंतर आहे ना, इतकं सुंदर वाटतंय मला आज शेतामध्ये फिरायला का ठिकठिकाणी फळं. हे पहा, आता इकडे हे एकाच ठिकाणी 2 सेट झालेले आहेत एकाच वेलीवर. आता हे पहा, मी दाखवायचा प्रयत्न करतो, म्हणजे एकाच वेलीवर 2 फळं लागलेले आहेत. म्हणजे आपल्या मेहनतीला नक्कीच चांगले यश येत आहे. आणि मी तर सर्व शेतकऱ्यांना सांगेल का घाबरू नका अजिबात, बी लावा, जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल. हा पहा, आता हे फळ दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. हा एक फळ पहा, 41-42 दिवसामध्ये झाडांचं फळ आणि सेटिंग. या साईडलाही एक फळ आहे, हे बा इकडेही फळं लागलेले आहेत, हे इकडे फळ आहे. म्हणजे माणूस आज मी खरंच इतका खुश आहे ना का मला आज व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण मी जेव्हा शेतात आलो आणि फळं पाहिले तर मी म्हटलं चला
आपण आज व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना नक्कीच पोस्ट करू. पाहिलं कोणत्याच प्रकारचं त्याच्यावर रोग राई किडी काहीच नाही. पहा या साईडलाही पहा इतके फळं लागायला लागलेले आहेत आणि याला पावसाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. प्लॉट नंबर 1 मध्ये आपलं बरंचसं नुकसान झालं होतं, कारण की ती आपली 11 सप्टेंबरची लागवड होती. स्टेप बाय स्टेप आपण लावलेलं आहे आणि आज हा प्लॉट पाहिल्यानंतर मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल का शेतीचा खर्च कमी करा. उत्पन्न तुमच्या डोक्यात असेल का कमी येतं तर काही भाग करा. बरं तुमच्याकडे 2 एकर 5 एकर असेल काही गुंठ्यांमध्ये करा, घाबरू नका. आणि होतं असतोवर खर्च कमी केल्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये आहे ताकद, नक्कीच येईल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि या विश्वास तुम्ही ठेवावा म्हणून हा व्हिडिओ मी शूट करत असतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.